नमस्कार मंडळी, आज आपल्या इथे अवकाळी पाऊस झाला. वातावरण कसं हिरवंगार झाले बघा, थंड वातावरण दमट. आणि त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आज सकाळी आपण यांना एकत्र केलं आपल्या दुसऱ्या बॅचला. आता यांना ते ब्रूडिंगचा जो गार्ड होता, चिक्स गार्ड होता, तो काढून टाकला. आज मी तुम्हाला थोडी विस्तृत माहिती देतो आहे. आजचा आपल्या पिल्लांचा आहे 16वा दिवस. ओके, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, आपण पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपल्या शेडमध्ये 1 दिवसाची पिल्लं येतात, त्यावेळेला आल्यावर त्यांना जो प्रवासाचा स्ट्रेस असतो तो घालवण्यासाठी आपण गुळपाणी देतो. गुळपाणी दिल्यानंतर 1 तासाभराने आपण त्यांना प्री स्टार्टर देतो. हे प्री स्टार्टर साधारण 2 आठवड्यापर्यंत चालू असतं. 2 आठवडे अन्न झाले आणि आपण त्यांना कालपासून स्टार्टर द्यायला सुरुवात केली. तर हे खाद्याचे जे प्रकार आहेत, प्री स्टार्टर, स्टार्टर, ग्रोअर, लेअर आणि फिनिशर, हे साधारणपणे त्यांच्या वयानुसार ठरवलं जातं की पहिल्या 2 आठवड्यापर्यंत प्री स्टार्टर देतो. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्ती असतं. प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स. त्यानंतर कर्बोदक असतात, ऊर्जा असते, ऊर्जा येण्यासाठी. त्यानंतर मिनरल्स असतात, खनिजं. यांचं प्रमाण स्टार्टरमध्ये जास्ती असतं, प्री स्टार्टरमध्ये जास्ती असतं. मग थोडंसं कमी होतं ते प्री स्टार्टरमध्ये. त्याचं प्रोटीनचं प्रमाण 22 ते 24% असतं. स्टार्टरमध्ये ते 22% असतं, 20 ते 22%. मग ग्रोअर येतं, फिनिशर येतं आणि मग ते अशा प्रकारे कमी होत जातं. आणि मग त्यांना कॅल्शियमची पण जसे ते मोठे होतील, अंड्यावर येतील, त्यावेळेला कॅल्शियमची पण गरज असते. त्यामुळे तसं वेळोवेळी त्यांच्या खाद्यामध्ये चेंज करायला लागते. तर ही अशा प्रकारे आपली 14 दिवसाची मस्त छान पिल्लं झालेली आहेत. ही बघा. आता आपण यांना पाणी देतो आहे, संध्याकाळचं शेवटचं पाणी. आणि हे खाद्य दिलं आहे. खाद्य बघा कसे मस्त खात आहेत सर्व व्यवस्थित. या पाण्यामध्ये आपण त्यांना आता B-प्लेक्स दिलं आहे, विटॅमिन बी सप्लिमेंट्स असतात. त्याच्यामध्ये विटॅमिन बी असतं, B6, B12 मिनरल्स असतात. त्यांनी पक्ष्यांची वाढ व्यवस्थित होते. हे बघा, आता हे मारामारी पण करायला लागले. तर अशा प्रकारे छान संध्याकाळी आमची शेडवरची. बाय बाय.